29 जानेवारीला पौष अमावस्या आहे। पौष अमावस्यालाच मौनी अमावस्या असं म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा उपासना करायची असते, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य, पितृदोष आणि शत्रूंचा त्रास आहे तो दूर होईल। मृत्यू लोकातून अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी कोणती उपाय सेवा करत आहे हे संपूर्णपणे बघत असतात। त्यासाठीच आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी ते ज्यावेळेस कावळ्याच्या, गाईच्या आणि कुत्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला येत असतात, तिथे आपल्याला काही नैवेद्य ठेवायचा असतो आणि हा नैवेद्य ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष दूर होत असतो। तर त्याचा व्हिडिओ संपूर्णपणे चॅनलवरती टाकलेला आहे की हा नैवेद्य आपल्याला कशा पद्धतीने कावळ्याला ठेवायचा आहे, त्याचबरोबर काय काय म्हणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दिलेली आहे। तो व्हिडिओ जाऊन चेक करा। खाली जो छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।